पाणी टंचाईमुळे 366 गावं आणि 961 वाड्यांना 389 टँकरनं पाणी पुरवठा. कमी पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात 20% कमी साठा. देशात कापूस उत्पादनात यंदा 8% घट. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा दुसरा अहवाल जाहीर. तळोजात उद्योगांना प्रक्रिया केलेलं पाणी देण्याबाबत सिडको MIDCमध्ये करार. वाढत्या नागरिकीकरणामुळे उद्योगांसाठी आरक्षित पाणी नागरी वस्त्यांना दिल्यानं निर्णय. मीरा भाईंदरमधल्या मेट्रो कारशेडच्या मार्गात नवा अडथळा. घरे बाधित होणार असल्यानं विरोध. बोगस औषध विक्रेत्यांची साखळी रोखण्यासाठी मोठा निर्णय. डी-फार्म धारकांना व्यवसायासाठी परीक्षा द्यावी लागणार. भारतीय औषध परिषदेचा निर्णय. बेस्ट ताफ्यातून रिटायर डबल डेकर बसमध्ये आता फेब्रुवारीपासून आर्ट गॅलरी, कॅफेटेरिया आणि लायब्ररीची सुविधा. पालिकेकडून निविदा जारी. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज 99वी जयंती. प्रत्येक बूथवर पुष्पांजली अर्पण करणार. आजचा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा करणार. निलंबनानंतर संजय सिंग यांचं मोठं विधान. क्रीडा मंत्र्यांना भेटून निलंबन रद्द करण्याची मागणी करणार, अन्यथा कायद्याचा मार्ग स्वीकारणार. संजय सिंगांच्या निलंबनानंतर साक्षी मलिकने व्यक्त केलं समाधान. तर न्याय मिळेपर्यंत पद्मश्री परत घेणार नाही. बजरंग पुनियाची प्रतिक्रिया. राहुल गांधींच्या भारत जोडो 2.0 मध्ये प्रियंकाही सहभागी होण्याची शक्यता. पूर्वेकडून पश्चिमेच्या राज्यांमध्ये येणार यात्रा. मध्य प्रदेशात पहिला विस्तार. 20 मंत्री घेऊ शकतात शपथ. दुपारी 3:30 वाजता शपथग्रहण सोहळा. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 29 डिसेंबरपर्यंत रशिया दौऱ्यावर. युक्रेन, इस्रायल, हमाससह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा. भारतात येणाऱ्या इस्रायली मालवाहू जहाजावरच्या ड्रोन हल्ल्याची चौकशी सुरू. नौदल करणार तपास. मुंबई पोलिसांनी वर्षभरात जप्त केलं 450 कोटींचं MD ड्रग्ज. नवशा आणि पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर. नववर्षानिमित्त तुळजाभवानी देवीचं मंदिर 22 तास खुलं राहणार. पुढील 7 दिवस सशुल्क VIP दर्शन बंद. देशभरात ख्रिसमसचा उत्साह. दिल्लीच्या गोल्डाक खाना चर्चमध्ये रात्रभर पूजा. कोलकात्यात ख्रिसमस ट्रीला विद्युत रोषणाई. जम्मू काश्मीरमध्ये ख्रिसमसचा उत्साह शिगेला. चर्चला आकर्षक सजावट. युद्धाच्या झळा सोसणाऱ्या पॅलेस्टाईनमध्ये यंदा साधेपणानं ख्रिसमस साजरा होणार. युद्धबंदी होऊन शांतता प्रस्थापित व्हावी, ख्रिस्ती बांधवांची भावना. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणासाठी नेपाळ पाठवणार मिठाई. 51 मिष्ठानांसोबत चांदीची भांडीही करणार अर्पण. तामिळनाडूच्या नागोर दर्ग्याचा कांदुराई फेस्टिवल. भक्तांच्या गर्दीमुळे संगीतकार AR रहमान ऑटोतून पोहोचला दर्ग्यात. चांद्रयान-3 मोहिमेसाठी इस्रोचा प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मान. 2023 लिफ एरिक्सन लुनर प्राइजने सन्मानित. भारतीय दूतावासाची माहिती. भारतीय महिलांच्या ऐतिहासिक विजयानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार अलिसा हिलीची खिलाडू वृत्ती. विजयी संघाचे फोटो क्लिक करत आनंदात सहभागी. 56व्या वर्षी अरबाज खान पुन्हा बोहल्यावर. मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी केलं लग्न. बहीण अर्पिताच्या घरी संपन्न झाला सोहळा. डंकीच्या यशानंतर शाहरुखनं मानले चाहत्यांचे आभार. मन्नत बंगल्याबाहेर जमलेल्या चाहत्यांचे आभार मानत दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा. राजकारणात अभिनेता मनसूर अली खानला मद्रास हायकोर्टाचा दणका. लिओ सहकलाकार त्रिशावरील अपमानकारक वक्तव्याप्रकरणी ठोठावला 1 लाखांचा दंड.